नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी या ठिकाणी पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये बरेचसे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सोडवता येत नाही, कारण त्या प्रकारच्या दर्जा आपण कुठेतरी शिकलेला नसतो किंवा ते कुठेतरी आपण ते प्रश्न सोडवलेले नसते. म्हणून तुम्हाला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मराठी व्याकरणातनी विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क का बरं भेटत नाही, कारण त्याला प्रॉपर कुठेतरी त्याच्या जे काही टर्मिनॉलॉजी म्हणतो, जे काही व्याकरण दृष्ट्या काही काही चुका आहे त्या पूर्णपणे त्याच्या निराकरण झालेले नसते. आणि यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत मराठी व्याकरणाचे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न, जे परीक्षेत हमखास विचारणार. जे परीक्षेमध्ये आगामीच्या काही परीक्षा आहे, तुम्हाला माहित आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस भरती आहे, संयुक्त मुख्य परीक्षा आहे, ग्रुप बी, ग्रुप सी ची. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे आजच आयोगानं नोटिफिकेशन दिलेलं आहे, ते म्हणजेच काय, आरोग्य सेवक पद भरती ही एमपीएससी सरळ सेवा ग्रुप सी मार्फत भरली जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, 100% तुमचा फायदा होईल. या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातील. तर आपण सुरुवात करू विविध महत्वाचा प्रश्न. बघा विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आपल्याला मराठीचे प्रश्न सोडवत असताना सर्वात पहिल्यांदा आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. काही मुलं काय करतात, मराठी व्याकरणामध्ये अतिशय गडबड आणि गोंधळ करतात आणि त्यामुळे प्रश्न चुकवतात. तर चला आपल्याला नेमका प्रश्न बघायचा आहे. मराठी भाषा, बघा, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मराठी भाषा काय विचारलेलं? लिपी. लिपी म्हणजे लिंपणे, लिपी म्हणजे लिहिणे, ज्याच्याद्वारे आपण लिहिलं जातो. बघा, लिहिली जाते, लक्षात घ्या. म्हणजेच काय, रंगानं लिहिणे. कशानं लिहिणे? रंगाने जे आपण लिहिली जातो त्याला म्हणतात लिपी. जसं की आपण ओठाला लावतो लिपस्टिक, बरोबर आहे की नाही? तर बघा, तर वर्णमाला लिपी असं काही कुठं असते का? हो, नाही. वर्णमाला हे वेगळं आहे, त्याच्यात स्वर व्यंजन हे असतात, त्याला वर्णमाला म्हणतात. त्यामुळं हा प्रश्न अजिबात हे ऑप्शन आहे का? नाही. देवनागरी लिपी, बघा काय म्हणतात, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? चला, देवनागरी लिपी बरोबर आहे, हे आपल्याला माहित आहे. पुढे बघा, बाळबोध लिपी, बघा देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी म्हणतात, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आदर्श लिपी, बघा अशा प्रकारचं कुठली पण नाही आहे. आदर्श भाषा आहे पण आदर्श लिपी नाही आहे. आदर्श भाषा आहे पण आदर्श लिपी अजिबात नाही आहे. प्रश्नाचा ट्रेड बदललाय. प्रश्नाचा या ठिकाणी संपूर्ण आपण जर परीक्षा बघितल्या तर पॅटर्न बदलत आहे आणि हाच पॅटर्न अनुसार प्रश्न विचारले जातात. म्हणून या प्रकारचे जर सराव आपण घेतले तर 100% आपल्याला फायदा होणार. तर बघा पोरांनो, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखतात? ब आणि क हे दोन ऑप्शन आहे, त्यामुळे आपण सरळ बघून घ्यायचं, ब आणि क बरोबर आहे. ब आणि क, बाकीच्या ऑप्शन कडे जायचंच नाही. तुम्ही प्रश्न जेव्हा सोडवत असतानाच आपण तिथं टिकमार्क करून घ्यायचं आणि कुठल्या प्रश्न नाही आहे त्याच ठिकाणी आपण ते खोडत न्यायचं. म्हणजे 100% आपल्या लक्षात येईल की आपल्या बाबांनो कुठला प्रश्न बरोबर आहे, कुठला प्रश्न चुकीचा आहे आणि आपल्या वेळेची काय होईल बचत. मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असेल तर आपल्याला हे संपूर्णपणे समजून घ्यावं लागेल, हे आपल्याला अवगत करून घ्यावं लागेल. तर बघा, या प्रकारचा भाषेचा प्रश्न होता, तर या प्रकारचा आपण सॉल्व्ह केलेला आहे. कुठल्याही परीक्षेत तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते. चला पुढे जाऊया, आपण दुसरा प्रश्न बघूया. बघा, भाषा विषयक काय म्हणतात? भाषा विषयक कौशल्याचा साधारणपणे किती पायऱ्या असतात? बघा, काही लोक इंग्रजी वाचते असतात, त्यांना समजून घ्यायचं. स्किल, बघा आपण इथं स्किल लिहून घ्यायचं. काही लोक इंग्रजीवाले असतात, त्यांना मराठी येत नाही, मग मराठीचं इंग्लिश मध्ये मिनिंग करून घ्यायचं थोडक्यात, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. लक्षात घ्या, स्किल किती आहे, कौशल्य किती आहे, साधारणपणे किती पायऱ्या आहेत. बघा, 5, 3, 4, 2. बघा, याच्यातला सर्वात पहिल्यांदा ऑप्शन हा जाते पर्याय नंबर 4. आता काही लोकांना 4 आहे, काही लोकांचं म्हणणं 3 आहे, काही लोकांचं 5 आहे. बऱ्याचशा मुलांचं उत्तर 1 मध्ये, 2 मध्ये किंवा 3 मध्ये राहतात. महाराष्ट्र इथं राहतो आणि जास्तीत जास्त अर्धा महाराष्ट्र 1 किंवा 2 मध्ये राहतो. बघा, 1 किंवा 2 मध्ये, किंवा मग काही लोक 1 किंवा 3 मध्ये राहतात. इथं आपल्या चुका जातात. जो चुकला तो गेला. बघा,
आपल्याला प्रश्न बघा काय म्हणतात, भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत बघा. कोणत्या पायऱ्या आहेत आपण पहिले समजून घेऊ. पायऱ्या कोणत्या आहे भाषा विषयक कौशल्याच्या. बघा, भाषा विषयक कौशल्य म्हणजे ज्यामुळं भाषा ही अतिशय रुचकर होते, ज्याच्यामुळे भाषिक कौशल्य शिकले आहे जाते, ज्याच्यामुळे भाषा ही आपल्याला प्रगतीकडे नेते, म्हणून याला काही कौशल्य लागतात. बघा, श्रवण पहिले आपल्याला ऐकावं लागल, त्यावेळेस आपल्याला भाषा शिकता येईल. त्यानंतर भाषण, नंतर काय बघा, श्रवण, भाषण, वाचन, वाचन, लेखन आणि नंतर आकलन. बघा, श्रवण आपण जर म्हणलं बाळा थांब तिथे, जर मला सांगा जर बहिरा असेल तर त्याला कळणार का? नाही कळणार. आपण म्हणलं भाषण, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि आपण म्हणलं भारत माता की, तर तो जे म्हणेल, बरोबर आहे की नाही. त्यानंतर वाचन, ज्याला पुस्तक दिलं त्याला वाचता येईल, त्याच्यानुसार त्याला स्किल द्यावं लागेल, म्हणजे कौशल्य द्यावं लागेल. त्यानंतर लेखन, त्याला लिहिता येणं, बाराखडी जर आली तर त्याला लिहिता येईल. आणि नंतर आकलन म्हणजेच काय, तिकडे साप आहे म्हणजेच काय, त्याला आकलन झालं की तिकडे साप आहे, तिकडे जायचं नाही आहे, कारण तिकडे गेला तर नागराज चावतो, आपल्याला काय करतो, चावतो. तर हे संपूर्ण त्याला आकलन झालंय. म्हणून मुख्य पायऱ्या 4. मुख्य पायऱ्या किती आहे कौशल्याच्या? मुख्य पायऱ्या 4. भाषेच्या मुख्य पायऱ्या 4 आणि एकूण आहे, एकूण भाषेच्या पायऱ्या, एकूण पायऱ्या आहेत पूर्व 5. बरोबर. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यामध्ये एकूण नाही विचारलं, मुख्य विचारलं का? नाही, संदिग्ध प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे? संदिग्ध प्रश्न आहे. म्हणून अशा ठिकाणी उत्तर 1 मारायचं. काय मारायचं? 1 म्हणजे 5. बरोबर आहे. कारण द्यायचं आहे आयोगानं. बघा, एका ठिकाणी अशाच प्रकारचा प्रश्न होता मराठी. बघा, तलाठीवाल्यांनी, पोलीस भरतीवाल्यांनी, ग्रामसेवक भरतीवाल्यांनी, आरोग्य सेवकवाल्यांनी, बांधकाम वाल्यांनी, शिपाई, कुठलीही परीक्षा असो, त्यांनी व्याकरणाचे करेक्ट प्रश्न कोणते आहे बघायचे तर फक्त आयोगाची. कारण मराठी सगळीकडे सारखंच आहे हो आपण, परंतु आयोगाचे प्रश्न ऑथेंटिक असतात. म्हणून सर्वच परीक्षा करणाऱ्या बालकांनी, सर्वच परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण फक्त आयोगाचेच प्रश्न वाचावे. जरी आपण पोलीस भरती करत असेल, जरी आपण तलाठी करत असेल तरी सुद्धा, कारण ऑथेंटिक प्रश्न असतात आणि ते कुठेही चुकत नसतात. चला, उत्तर आहे 1. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढे बघूया आपण. मराठी भाषा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? बघा, 1 मे, 3 ऑक्टोबर, 11 मे, 27 फेब्रुवारी. बघा, 27 फेब्रुवारी. आता आपल्याला विचारलाय मराठी भाषा गौरव दिन. तुम्हाला माहित आहे मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी. लक्षात घ्या, 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज. 1 मे हा लक्षात घ्या मराठी म्हणजेच महाराष्ट्र दिवस. लक्षात घ्या, महाराष्ट्र दिवस 1 मे असतो. 3 ऑक्टोबर लक्षात घ्या, 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, म्हणून अभिजात भाषा दिवस म्हणून 3 ऑक्टोबर आहे. आणि 11 मे जागतिक मराठी भाषा दिवस आहे. जागतिक मराठी भाषा दिवस, जागतिक मराठी भाषा दिवस. पोरे हो, म्हणजे याचा अर्थ असं याच्यामध्ये जीएस सारखंच नॉलेज तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये प्रश्न येत आहे. बघा, आपण प्रश्न बदललाय. आयोग काय करत आहे किंवा विविध शासन काय करत आहे की अशा प्रकारचं पॅटर्न प्रश्नाचा ट्रेड बदलला आहे. आपल्याला 4ही ऑप्शन माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे एका प्रकारचं जीएस आलं किंवा होतं. आपल्याला जर विविध दिवस माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण सहज उत्तर देऊ शकतो. म्हणून याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. किती आहे? 27 फेब्रुवारी. पण 4ही दिवस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे दादांना, लक्षात घ्या. तर उत्तर आहे 27 फेब्रुवारी. चला पुढचा प्रश्न बघूया. चला, भाषा. बघा, मस्तपैकी छानपैकी आपण वाचायचं. मराठी फारच शिकायला सोपी आणि सरळ आहे, पैकीच्या पैकी मार्क देणारी आहे. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविस्ताराचे सर्वश्रेष्ठ
माध्यम आहे. आता काही लोकांना आत्मविस्कार म्हणजे काय, म्हणजेच काय, आनंद प्राप्ती, लय प्राप्ती, ज्याच्यामुळं आपल्याला गोडवा प्राप्त होते. बरोबर आहे ना? मी जर म्हणला की अनुज चालताना धपकन पडला, आपण हसतो की नाही? म्हणजे बघा, आपल्याला आनंद झाला, म्हणजेच काय झालं, आत्मविस्कार झाला. जर तुम्हाला कळलंच नाही जोक, तर तुम्हाला आनंद होईल का? नाही. तर बघा, आता असा एक पॅटर्न आला, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. म्हणजे तर आलं, जर आलं, कॉमा आला, किंवा आला, अथवा आला, तर असं पूर्वार्ध, याच्या पहिलेच आणि नंतरच उत्तरार्ध. समजलं का पोरांनो? तर बघा, भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही. बरोबर आहे, केवळ संवादाचंच माध्यम आहे का? मूल्यमापनाचं साधन आहे, प्रगतीचं माध्यम आहे, आत्मविश्वास आनंदाचं माध्यम आहे. बरोबर आहे की नाही? तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविश्वास सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर संपूर्ण विधान कसं आहे बरोबर? योग्य आहे, बरोबर आहे. तर उत्तर असे बघा, प्रश्नाचं मी तुम्हाला आज प्रश्नाचे विविध ट्रेड बदलत आहे, पॅटर्न बदलत आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा अजेंडा आहे आपला, सांगण्याचा प्रयत्न आहे. पुढे चला पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधायचे आहे. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषा ही दर कोसावर बदलते. बघा, विदर्भातली वराडी, बघा तिकडं खानदेश मध्ये तुम्ही जर बघितलं अहिराणी भाषा, कोकणातली कोकणी भाषा, प्रत्येक ठिकाणी भाषा ही आपली बदलत असते. बघा, भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, चुकीचे आहे. भाषेमध्ये बदल होत जातात. भाषेच्या व्याकरणात नियमांना मुरळ घालावी लागत नाही, चुकीचं आहे. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो, चुकीचा आहे. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो, भाषेमध्ये बदल होत जातात. बरोबर आहे. मराठवाड्याची भाषा वेगळी आहे, बरोबर आहे. उभा ठाक की रे बाबा, उभा ठाक. आणि विदर्भातली काय असते, अबे काऊन बे पोट्या, काऊन उभा आहे बे इथं, म्हणजे बघा. आणि ते जर तुम्ही कोकणात गेला, मग काय भनकस करतायसा, कसा काय उभा राहतायसा, म्हणजे भाषा ही वळणावर कोसावर बदलणारी आहे. भाषेमध्ये बदल होत जातात. बाकीचे प्रश्न ऑप्शन आपले बरोबर चुकत आहे पोरांनो, कळलं की नाही? म्हणून उत्तर 2 आहे. आविष्कार, प्रवाह म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी जर पुढे गेलं, नदीचं पात्र पुढे जाते, पाणी पुढे जात असते आणि मग प्रवाह बदलत असते. म्हणून उत्तर काहीचं 2 आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया, मराठी व्याकरणाचा. काय म्हणतात प्रश्न? खानदेश, बघा, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? खानदेश मध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार. धुळे, जळगाव, नंदुरबार. बघा पोरं हो, जीएस येणं पण मराठी व्याकरणासाठी गरजेचं आहे. हे तुम्हाला कळत आहे की नाही? हळूहळू लक्षात येत आहे की नाही? लक्षात येत आहे. बघा, तर खानदेशातली अहिराणी भाषा, कोकणी भाषा, कोकण मध्ये लक्षात घ्या. हळवी भाषा लक्षात घ्या. हळवी भाषा हा कोरकूच्या भागामध्ये बोलली जातात. म्हणजेच काय, मेळघाट मध्ये डांगे मावची हे ठाणेच्या भागातली, ठाणे रायगड हा कोकणच्या भागामधली ही भाषा आपली आहे. म्हणून राहिलं काय तर आपल्याला माहित आहे अहिराणी. बरोबर आहे. काय राहिलं? अहिराणी. म्हणजेच काय आहे, एखाद्याचा जर फोन आला तर आपण काय म्हणतो, अरे माझ्या दादाचा फोन आलाय. बरोबर आहे. तर अहिराणी भाषेत काय म्हणतात, तिना बलाई दे, दादाने बलाई दे, म्हणजे अहिराणी भाषा. कुठली भाषा आहे पोरांनो? अहिराणी. उत्तर आहे 1. म्हणजे खानदेश भाषा आहे. कुठली भाषा आहे? खानदेश. तर 6चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. तर चला पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा, आता अलीकडे प्रश्न असे येत आहे, कोणी कोणता ग्रंथ लिहिला? पोलीस भरतीमध्ये यावेळी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये असे ग्रंथावर प्रश्न विचारले, अशा लेखकांचे टोपण नाव सुद्धा विचारले. आणि आपण काय करतो, व्याकरण आणि पेपर झाल्यावर आपण म्हणतो व्याकरण. काय म्हणतो? व्याकरण. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तुम्हाला माहित आहे, शुभमंगलम सावधान म्हणता मंगलाष्टके म्हणता पाळा लग्नातून, तो म्हणजे संत रामदास. बघा, भागवत संबंधच नाहीये, हे पारायणाचं नाव आहे. पारायण म्हणजे हिचा ग्रंथाचा संबंधच नाही हो.
अमृतानुभव लक्षात घ्या, अमृतानुभव हा ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहे. कोण लिहिलेले आहे? ज्ञानेश्वर महाराज. पुढं मनाचे श्लोक दासबोध, मनाचे श्लोक दासबोध आणि करुणाष्टके, करुणाष्टके लक्षात घ्या. हे 3 ग्रंथ कोणी लिहिलेले आहे? संत रामदासांनी. बघा, मनाचे श्लोक, दासबोध आणि करुणाष्टके. गाथा, तुकारामाची गाथा आपल्याला माहित आहे, तुकाराम महाराजांची गाथा, बरोबर आहे. तर या प्रकारचं याचं उत्तर आहे मनाचे श्लोक. संत रामदासाचा महत्वाचा ग्रंथ कोणता? लक्षात घ्या, रामदासाने खालीपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर मनाचे श्लोक. तर भागवत हे पारायण आहे, अमृतानुभव किंवा ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. मनाचे श्लोक, दासबोध, करुणाष्टके हे ग्रंथ रामदास महाराजांनी लिहिले आहे आणि गाथा तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. म्हणजे अशाही प्रकारचे प्रश्न पोरं हो आपल्याला माहित पाहिजेत. अलीकडे काही पोरं नुसतं व्याकरण शिकवतात, व्याकरण शिकतात आणि त्यामुळे पैकीच्या पैकी त्यांना मार्क मिळतच नाही. म्हणून आपल्याला मराठी व्याकरण आणि शब्दार्थ हे दोन्ही आहे. पुढे बघा, आपल्या मनातले भाव, आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? आता मला सांगा, आपल्याला जर दुसऱ्याची भाषा जर कळत नसेल तर आपला विचार व्यक्त होईल का? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. म्हणजे आपल्या मनातलं भावना, आपल्या मनातलं विचार हे कशामध्ये सांगणार आपण? तर भाषामध्ये. कशामध्ये सांगणार आपण? भाषामध्ये. म्हणून नुसतं कल्पना करून जमणार नाही, शब्द बघा लक्षात घ्या, शब्द होऊन जमणार नाही, तर भाषा उत्तर आहे. काय उत्तर आहे बरोबर? भाषा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 9वा प्रश्न आहे बघा. फक्त व्याकरण म्हणजे काय? नियमांची जत्री. म्हणजे नुसतं नियमच आहे का हो व्याकरण म्हणजे? काही लोक नुसतं नियमच पाठ करतात. आपण व्याकरण शिकायचं आहे, हा नियम तो नियम. अरे नियम काय करता हो? नियम लक्षात राहतात का आपल्या? जर एवढे नियम आम्ही जर पाठ केले तर सर आमच्या लक्षात राहील का? नाही राहतो. गणितात मी सूत्र पाठ करायचे नाही आहे आणि व्याकरणात मी नियम पाठ करायचे नाही आहे. तर म्हणून नियमांची जंत्री नाही आहे. भाषेला सरळ करणारे अहो अजिबात नाही हो. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, आहा, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. म्हणजे काय आहे? व्याकरण होय. उत्तर बरोबर आहे 3रं. वर्णविचारचा काही संबंध नाही हो. वर्णविचारचा संबंध आहे का? नाही. म्हणून भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय आहे पोरं हो? व्याकरण. कारण भाषा अतिशय समृद्धपणे, स्पष्टपणे, सुसंगतपणे तुम्हाला समजली पाहिजे, तुम्हाला आवडले पाहिजे, लिहिताना, बोलताना, वाचताना. तेव्हाच संवाद कसा होईल? चांगला होईल. म्हणून व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. चला बरोबर, पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. एक रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे आणि योग्य शब्द भरायचा आहे. बालकवींना रिकामी जागा म्हणून ओळखले जातात. बालकवींना रिकामी जागा लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे ठोंबरे, बालकवी ठोंबरे लक्षात घ्या. समरगीतकार म्हणतात नाही तर यांना म्हणतात निसर्ग कवी. काय म्हणतात? निसर्ग कवी. ठोंबरे यांना, अनंत ठोंबरे यांना बालकवी म्हणतात. सोबत त्यांना निसर्ग कवी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? रानकवी, निसर्ग कवी, बालकवी या प्रकारचे विविध नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतात. म्हणून बालकवी लक्षात घ्या. या ठिकाणी ठोंबरे यांचं नाव आहे. बालकवींना निसर्ग कवी असे सुद्धा म्हणतात. बघा पोरो, विविध प्रश्न आपण इथं घेतलेले आहे. आता बघा, हे घेण्याचं कारणच आहे की आपल्याला तक्ता दाखवायचा होता. आपल्याला तक्ता दाखवायचा होता. आपल्याला प्रश्न कसे असतात हे तुम्हाला सांगायचे होते. आणि बघा, तुमच्यासाठी खास म्हणून आपण बघा पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम, उज्ज्वल यशाची परंपरा यांच्या मार्फत खास विद्यार्थ्याच्या आग्रह असतो. बघा, एक बॅच आपण ओपन करत आहोत. आगामी होणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त मराठी व्याकरण बघा, चपराशीपासून तर राज्यसेवेपर्यंत अतिशय उपयुक्त कसं राहील या प्रकारचं एकमेव मराठी खास विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव बॅच आहे. एकमेव. कारण पुढे होईल नाही होईल याची शक्यता नाही आहे. कारण तितका वेळ आपल्याजवळ सुद्धा नाहीये. म्हणून बघा, तर आगामी तलाठी भरती, पोलीस भरती, संयुक्त मुख्य परीक्षा, त्याचबरोबर अलीकडे आरोग्य सेवक बघा
आरोग्य सेवक, DMIR लक्षात घ्या, या प्रकारचे एक्झाम आणि इतर सर्व सरळ सेवा, इतर सर्व सरळ सेवा या सर्वांकरिता उपयुक्त बॅच आहे बरोबर. बघा काय म्हणतात ते बघा, वेळेवर प्रवेश मिळणार नाही, प्रवेश देणे सुरू आहे. बघा ऑलरेडीच पहिलेच बरेच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन नाव नोंदणी आहे, त्यामुळं कृपया वेळेवर कोणाला प्रवेश मिळाला नाही तर नाराज होऊ नका. त्यामुळं प्रवेश आपला हमखास मराठीच्या पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आजच आपला प्रवेश आपण निश्चित करावा. बघा खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबर सोबत तुम्ही संपर्क करायचा आहे 7972261404 7972261404. आणि तुम्ही जर अद्यापही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विविध नोटिफिकेशन बघण्याकरिता लगेचच आपल्या चॅनलला जॉईन करा. तर मित्रांनो, या प्रकारचे विविध महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन परत येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.